तर कसं काय पब्लिक, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जे पुणे शहरामध्ये कसरापूरमध्ये घटना घडलेल्या आहे, अतिशय निंदनीय घटना आहे. आणि जो घटना असं घडली आहे की 65 वर्षाच्या एका वृद्ध व्यक्तीने 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून त्याला मातीच्या ढिगाऱ्याखाली किंवा तो शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवलेला आहे. खूप अतिशय वाईट म्हणायला गेली एक गोष्ट. आणि मेन गोष्ट म्हणजे तो नराधम आहे. याच्या आधी पण बरेच लोकांवर म्हणजे एका वृद्ध व्यक्तीवर म्हणजे 75 वर्षाच्या एका बाईवर तो म्हणजे असं रेप करून बलात्कार करून तो असं परत तो जेलमधून बाहेर आला आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार कुठं चालतोय बघा, कुठं यांची मानसिकता आहे महाराष्ट्र सरकारांची. जर तो व्यक्तीचा बाहेर आलेला नसला तर ही आज चार चार वर्षाची पोरगी आज आपल्यात जिवंत राहिली असती. खूप विचार करायची गोष्ट आहे की रोज आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे घटना घडतात की याच्यावर आपले महाराष्ट्र सरकार काहीच निर्णय घेत नाही. खूप वाईट म्हणायला लागेल की म्हणून मला बरेच कमेंट्स आले इंस्टाग्राम पेजवर, म्हणून मी आज व्हिडिओ बनवून आपल्या इंस्टाग्राम पेजवर टाकूया म्हणलो. काय वाटतं मला जरासं काय वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करायला मला एक गोष्ट कळत नाही, तो आरोपी याच्या आधी पण भरपूर गुन्हा केला आहे आणि त्या जेलमधलं काढलं कोणी हा मला मोठा प्रश्न पडले. जेलमधलं काढलं कसं काय तुम्ही आरोपी कसं काय काढतायचा? असं जे व्यक्तीला ज्या चौकात उभारून मारलं पाहिजे भावनं. आता आजकालचे लहान पोरं आहेत त्यांना कुठं सोडता पण येत नाही आहे, किंवा कुठं लहान पोरं खेळायला असो किंवा शाळेत असो किंवा क्लास असो कुठंच एकट्याला सोडता येत नाही. एवढी आता सध्या आईवडिलांची भीती वाढलेली आहे. कारण की सध्या सरकारच असं कायदा करून ठेवले की काय सांगायचं पलीकडचं आहे.